शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी सगळ्यात पहिल्या ज्या गोष्टी आहेत जी तुम्ही डिसिप्लिन पहिल्यांदा फॉलो करणं गरजेचं आहे सणसूद नसताना. बरोबर. की एका दिवसामध्ये 8 ते 9 चमचे जास्तीत जास्त 10 चमचे साखर तुम्हाला अलाउड. तर तुमच्या समोर जेव्हा एखादं गोड किंवा एखादा स्वीट पदार्थ असतो ना तो सुरुवातीला खाऊन टाका तुम्ही. सो बेसिकली प्रॉब्लेम आंब्यामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम मोदकामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या प्रकृतीमध्ये. आता जिलबी खायचीच आहे तर 4 युनिट इन्शुलिन मनानेच वाढूया. दिस इज द वर्स्ट वे टू मॅनेज. सो सोशल कल्चर पण आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं. त्याला पॅनिक बनवून हिरमुसून बसायची अशी गरज नाही आहे याच्यात. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या पॉडकास्टचा हेतू हा डायबिटीजबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी हा हेतू आपण साध्य करतो आहे. तुमचे प्रश्न येत आहेत आमच्याकडे. तुमच्या रिस्पॉन्सवरून आम्हाला हे कळतं आहे की आम्ही थोड्याफार प्रमाणात का होईना तुमच्यापर्यंत पोचतो आहे. आता सणासुदीचा काळ सुरू झालेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की डायबिटीज पेशंट्सच्या घरी सण आला म्हणजे अंगावर काटा येतो. बरेच जण हे सांगतात की हे खाऊ नकोस, पण नेमकं काय खाणं अपेक्षित आहे, काय काळजी घेणं अपेक्षित आहे, सणाचा आनंद खरोखर कसा घेणं अपेक्षित आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत. जेणेकरून येणारा जो सणाचा काळ आहे तो आपल्या सगळ्यांना आनंदाने साजरा करायचा आहे आपल्या कुटुंबासोबत. आपल्यासोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, डायबिटीज फ्री फॉर एव्हर संस्थेचे संस्थापक. डॉक्टर भाग्येश हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत. चला स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आणि येणाऱ्या सणासाठी शुभेच्छा. हो, नक्कीच. डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे आपण इथे सर्वसामान्यांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं घेतोय. मी आत्ता जसं म्हणाले की सण आला म्हणजे डायबिटीस पेशंट्सच्या घरी त्यांच्या अंगावर काटा येतो आणि कुटुंबियांच्या पण अंगावर काटा. कुठलाही सण आला की आमच्या अंगावर पण काटा येतो. आता काय होणार आमच्या डायबिटिक पेशंटचं. सो फक्त पेशंटच नाही, आमच्या सुद्धा दृष्टीनं तो एक चॅलेंजिंग पार्ट असतो आणि आम्ही सज्ज असतो की कसा हा सण अजूनही छान पद्धतीनं डायबिटिक पेशंट, कारण ते आनंदात राहिले तर आम्ही आनंदात राहणार नाही. आमचे सण आम्हाला चांगले साजरे करता येणार. राईट. सो वी टेक दिस थिंग ॲज अ पॉझिटिव्ह आणि आपल्या मिशन सारखं स्प्रेड हॅपीनेस. स्प्रेड हॅपीनेस. त्यामुळे खूपच छान विषय आणि माझ्या तर फार जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे भरपूर माहिती देणार आहे, भरपूर खायला परवानगी देणार आहे. क्या बात आहे. तर मला सांगा, डायबिटीस पेशंटला सण आला म्हणजे ही शिक्षा आहे का? डायबिटिक पेशंट्सला सण आला का शिक्षा आहे असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. ओके. बेसिकली आपल्याला थोडंसं याच्यात थोडं पास्टमध्ये याला जाणं गरजेचं आहे की सण आणि हे का आलेलं आहे. की बाबा असं नाही की बाबा आजच्या इरामध्येच गणपती उत्सव आलेला आहे, दिवाळी, हे वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा आहेत, वर्षानुवर्ष या गोष्टी होत आलेल्या आहेत. सो सण हे सोशल वेलबिईंगसाठी असलेली गोष्ट आहे. म्हणजे कुठलाही गणपती असेल तर आपण 4 लोक एकत्र येतो, 4 गोष्टी एकमेकांच्यावर शेअर होतात. तुम्ही तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही गोडधोड खाणं हे कसं आहे की एक जिव्हाळा दाखवण्याचं एक निर्देशांक आहे. बरोबर. आता अनफॉर्च्युनेटली काय म्हणजे किंवा पहिलं काय व्हायचं की पहिल्यांदा हे जे सणसूद असायचे त्याच वेळेला लोक एकत्र यायची, त्याच वेळेला गोड बनवलं जायचं आणि गोड खाल्लं जायचं. बरोबर. त्यामुळे त्याचं अप्रूप होतं. म्हणजे आता आपलं लहानपण जरी आपण आठवलं तरी आपल्याला दिवाळीच्या वेळेला चकली आणि हे व्हायची. आज मी म्हटलं चकली नुसती पाहिजे म्हटलं तर लगेच हजर असते. कुठल्याही स्वीट शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला चकलीपासून चिवड्यापासून म्हणजे त्याच्यात नाविन्य नाही राहिलेलं. सो ही परिभाषा आपल्याला हा विषय हा का घेण्याची गरज पडली तर त्या गोष्टी कधीतरी खाण्याच्या होत्या. आज माझं काय झालेलं, मी कधीतरीच त्या खात नाहीये. त्यामुळं आज दिवाळी आली किंवा दसरा आली त्यांना मी लोकांना फराळ करायचा म्हणून माझ्या मुलांच्या समोर किंवा आपल्या मुलांसमोर ठेवलं तर ते म्हणतात हे काय आम्ही हे खातोय. बरोबर. सो पहिलं आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सण आणि हे आपल्याला साजरे करायचे आहेत, पण सण साजरे करत असताना फूड हा एकमेव कॉम्पोनंट नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सणासुदींमध्ये फूड हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये मग मी गोड खायचं का तिखट खायचं का हा नंतरचा येतोय. सणसूद तर तुम्ही नक्कीच साजरे करू शकता, पण सणसूद साजरे करत असताना मला गोड नाही खायला मिळणार म्हणून मी साजरा नाही करणार सण, असं होत नाही. मानसिकतेचा भाग आहे. हा, तर ऍक्च्युली तुम्ही बघितलं तर आपल्याकडचे बऱ्याच रिलिजन्समध्ये सणसुदाच्या वेळेस फास्टिंगच करायला सांगितलंय. महाशिवरात्री बघा कुठल्या ह्याच्यामध्ये तर तो सुद्धा एक पद्धतीचा सण आहे आणि आपण सण करणं
किंवा आपण उत्सव करणं किंवा आपण उपास करणं हे शरीराला आराम देण्यासाठी आहे, मनाला आराम देण्यासाठी आहे ॲक्च्युली. सो आपल्याला पहिल्यांदा उत्सवाची परिभाषा काय ती समजून घ्यायला लागेल आणि त्याच्यामध्ये अन्न हा एक भाग आहे. डेफिनेटली आपण सण एन्जॉय करू शकतो, सण आपण एन्जॉय केलेच पाहिजेत. तुम्ही बिलकुल कुणी गिल्ट वाटून घेण्याची गरज नाहीये. प्रश्न हा राहतोय की त्याच्यात आता गोड खायचं का नाही खायचं आणि जर का खायचंय तर कसं खायचं. तर तिथं आपण येऊया मला असं वाटतं. त्यामुळे सण साजरे करायचे सगळ्यांनी. पुढचा प्रश्न माझा तोच आहे की ह्या सणासुदीच्या काळात एवढे सगळे पदार्थ समोर असताना, एवढे जीवाभावाचे लोक आजूबाजूला असताना मला खायची इच्छा होणार डायबिटीज पेशंटला, तर अशा वेळेस मी माझ्या शुगर लेवल्स मॅनेज कशा करायच्या? ओके, शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी सगळ्यात पहिल्या ज्या गोष्टी आहेत, जी तुम्ही डिसिप्लिन पहिल्यांदा फॉलो करणं गरजेचं आहे सणसूद नसताना. हा प्रश्न कुणासाठी व्हॅलिड आहे? जो प्रश्न तुम्ही आता विचारलात की तू विचारलास हा प्रश्न की सणासुदीमध्ये, तर सणासुदीमध्ये मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि मी गोड खाल्ल्यामुळं माझी शुगर वाढणार आहे असं नाहीये. तुम्ही काही जरी खाल्लं तरी तुमच्या शरीरात साखर तयार होणं क्रमप्राप्त आहे. गोड जर का मी खाल्लं तर ती साखर थोडी जास्त तयार होते. मला याच्यात समजून काय घ्यायचं आहे, साखर खाल्ल्यामुळे मला डायबिटीस झालेला नाही. माझ्या मागच्या पण बऱ्याच रील्स पोस्टमध्ये मी बोललेलो आहे, गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही. तुम्हाला डायबिटीस पहिल्यांदा होतो आणि त्यात जर का मी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ले तर माझी साखर वाढतीये जास्त. सो मला कार्बोहायड्रेट पोर्शन रिस्ट्रिक्ट करायचं आहे, मला फक्त गोड नाही रिस्ट्रिक्ट करायचं आहे. गोड खाल्ल्यामुळे काय होतं, स्पाइक लवकर होणार. बरोबर. सो मी आपल्याला जे अमेरिकन डायबिटिक असोसिएशन किंवा कुठल्याही काय सांगितलेलं आहे की एका दिवसामध्ये 8 ते 9 चमचे, जास्तीत जास्त 10 चमचे साखर तुम्हाला अलाउड आहे. बरेच सारखे डायबिटिक पेशंट येतात, त्यांना ते म्हणतात की डॉक्टर आम्ही कुठं 10 चमचे साखर खातो, आम्ही काहीच नाही साखर खात. पण हे आपल्याला माहिती आहे का की सकाळी जर का मी एक ब्रेड सँडविच खाल्लं, एक ब्रेड सँडविच त्याच्यात 4 स्लाइस असतात, तर त्याच्यातनं माझ्यात 8 चमचे साखर गेली पोटात. बापरे. सो एक सिंपल लॉजिक, मी जर का 2 चपात्या सकाळी खातोय, 2 पोळ्या रात्री खातोय किंवा एक जर का मी पुरणपोळी खाल्ली समजा, सो जर का मी मॅथमॅटिक्समध्ये गेलो बघायला तर बऱ्याचसारख्या लोकांचा इथं गैरसमज काय आहे की मी गोड खात नाहीये म्हणजे मी युद्ध जिंकलं. असं नाहीये. तुम्हाला गोड खायला अलाउड आहे, पण ते गोड तुम्ही कशा पद्धतीनं खाताय त्याच्याबरोबर तुम्ही काय गोष्ट वापरताय हे महत्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये राहतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा या काय म्हणतात वी विल रिमूव्ह दिस एलिफंट की तुम्ही गोड खाऊ शकता, 100% गोड खाऊ शकता. पण आता त्याचा पुढचा प्रश्न येतो त्याचं प्रमाण कसं ठेवायचं आणि ते मी इतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट बरोबर मिक्स कसं करायचं, हा विषय त्याच्यामध्ये येतो. ओके. सो शुगर कशा मॅनेज करायचं, जसं तुम्ही पहिले मॅनेज करत होता त्याच पद्धतीनं. गोड खाऊ शकताय का, तर 100% गोड खाऊ शकताय. नाऊ वी विल कम टू द पॉइंट. खायचं तर मला कसं, म्हणजे हा प्रश्न कसा होईल, कोणते उपाय आहेत की माझा सण पण आनंददायी होईल आणि माझ्या शुगर लेवल्स पण म्हणजे तुम्हाला बेसिकली गोड एन्जॉय करायचं आहे. तर एक सोपा फॉर्म्युला मी कायम डायबिटिक पेशंट्सना किंवा सांगतो, तुम्ही कुठं पार्टीमध्ये गेलात किंवा कुठे गेलात ना, तर तुमच्या समोर जेव्हा एखादं गोड किंवा एखादा स्वीट पदार्थ असतो ना, तो सुरुवातीला खाऊन टाका तुम्ही. सुरुवातीला. आपल्याकडे 90% टेंडन्सी काय की गोड शेवटी ठेवलं जातं. तर माझं म्हणणे, तुम्हाला लाडू खावं वाटतं, एखादं हे खावं वाटतं ना, पहिल्यांदा तुम्ही स्वीट पहिल्यांदा कंझ्युम करा, मधुर रस पहिल्यांदा, तुमचं काय क्रेविंग आहे ना ते कमी होऊ दे, पण त्याला पोर्शन साईजमध्ये तुम्ही जे काही घेताय तर ते स्वीट किंवा प्रसादासारखं कंझ्युम करायचं. वेस्टर्न कल्चरचा भाग आहे डेझर्ट. हा डेझर्ट शुड बी ऍक्च्युली उलटा आहे. हा वेस्टर्न कल्चरचा आहे, पण आपल्या आयुर्वेदानुसार जर का आपल्या एनिशंट सायन्सनुसार बघितलं ना, तर मधुर रस पहिल्यांदा तुम्ही कंझ्युम केला पाहिजे. कारण मधुर रस जेव्हा केला तर तुमचं क्रेविंग कमी होतं, सटायटी फिलिंग तुमचं वाढतं आणि त्यानंतर मग तुम्ही फायबरयुक्त कुठलाही पदार्थ घ्या आणि मग तुम्ही तुमचं काय रेग्युलर जेवण करताय ते करू शकता. हा एक सिंपल आणि एक लॉजिकल फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आपण ऍक्च्युली उलटं करतो. सो आता मला माहिती आहे की बाबा मला आज काहीतरी माझ्या घरात स्वीट बनतंय. एक सोपंच एक्झाम्पल घेऊया की गणपती आता झाले, मोदक. आता मोदक खायचे नाहीत का, आता मोदक तर हे, तर तुम्ही मोदक बनवण्याची एक तर रेसिपी चेंज करू शकता, पद्धत. म्हणजे आपल्याला मोदकामध्ये लागतं काय, बेसिकली राईस लागतो आणि आत गुळाचं असतं आणि ओलं खोबरं असतं. तिन्ही गोष्टी खूप छान आहेत तसं बघायला गेलं तर. आता मला रेग्युलर राईस नाही चालत आहे, तर मी काय करू शकतो की ब्राऊन राईसचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो आणि ब्राऊन राईसचं पीठ काढून त्याचं, ज्वारीच्या पिठाचे चांगले बनतात, बाजरीच्या पिठाचे, आयदर तुम्ही पद्धत बदला आणि तुम्ही तुमच्या जो काही रेग्युलर फॉर्मॅट तुम्हाला डाएट दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा, सो दॅट रिफाईनवरून नॉन रिफाईनवरती. आणि असे तुम्ही 2, 3, 4 मोदक जरी घेतलेत तरी काय लगेच तुमचा शुगर स्पाइक होणार नाहीये. आणि इफ यू डोंट लाईक, म्हणजे मला ते ब्राऊन राईस वगैरे जमत नाही, कुठं ते ज्वारीचं करणार, कारण शेवटी टेस्ट आहे ना, तर मग तुम्ही काय करू शकता, जर का मी ज्या दिवशी मी मोदक खातोय तर आम्ही आपल्या ह्याच्यात काय सांगतो की तुम्ही मोदक खाताय ना, 2 जर का मोठे चांगले उकडीचे मोदक तुम्ही बनवले तर 2 आणि ते छोटे तळणीचे असतील तर 4. तर ते मोदक जर का तुम्ही घेताय तर तुम्ही काय इन्शुअर करायचं की तिथं मला सफिशियंट कार्बोहायड्रेट माझ्या पोटात गेलेले आहेत, आयदर ते ओल्या खोबऱ्याच्या स्वरूपात असतील, गुळाच्या स्वरूपात असतील किंवा त्याच्यावरती जे आवरण येतं त्याच्या स्वरूपात. तर त्या दिवशी मी भात नाही खाणार आहे.
ओके. त्या मीलमध्ये मी भात किंवा मी पोळी नाही खाणार आहे, मग तुमची काय कटाची आमटी आहे, भाजी भरपूर घ्या. मग ती भाजी मात्र मग तुम्ही कोबीची वगैरे बनवा. तिथं मी मोदक बनवली, इथं बटाट्याची भाजी बनवली आहे आणि मस्त तिकडं बटाट्याच्या भजी खायला लागलोय. आणि मग General माणूस काय combination हेच जातं हेच होतं. डॉक्टर. माणूस काय म्हणतो की मला डॉक्टरांनी फक्त गोड नाही सांगितलं. बऱ्याच गोष्टीमध्ये मी याच्यात वाद झालेले पण बघतो की बायको सांगत असते, अहो ह्याना तुम्ही गोड नाही, भजीचं सगळं निम्म पातेलं आणि ते सगळं चालेल का कुरडई, त्याच्यात पण सॉल्ट आहे ना, त्याच्यात पण रिफाईंड घटक, इट्स अ फ्राय स्टफ. सो मला ह्याच्यात लॉजिक लक्षात घ्यायचं आहे की मी बॅलन्स करणं गरजेचं आहे. आयदर तुम्ही फूडमध्ये बॅलन्स करा किंवा तुम्ही जेवढं स्वीट खाल्लंय, तर तुम्ही इथं समजायचं की जेव्हा मी 2 किंवा 4 मोदक खातोय तर 40% माझ्या शरीरातले कार्बोहायड्रेट तिथं फिनिश झाले. अदर थिंग्स मग मी तिथं कोबीची भाजी घेऊ शकतो, मी तिथं कोशिंबीर भरपूर खाऊ शकतो, आपल्याकडे ओल्या खोबऱ्याची चटणी छान पद्धतीने बनते ते घेऊ शकतो. आता मला भजीच खायचे तर त्यातल्या त्यात हेल्दी ऑप्शन कुठला आहे, मग पालक भजी करा, तुम्ही कोथिंबीर वडीचा ट्राय करा, असा पदार्थ घ्या आणि तो तुम्ही लिमिटेड क्वांटिटीमध्ये ठेवा. कटाची आमटी, ती कटाची आमटी तुम्ही त्याच्याबरोबर घ्या, ती तुम्ही नुसती प्या, चालते. त्या दिवशी सूप नाही घेतलं चालू शकतंय. आणि हे पण जमत नसेल तर मग काय करा, तुमचं काय तुम्हाला ज्या जेवणावर ताव मानायचं तुम्हाला, त्या दिवशी रात्री जेवणाला सुट्टी द्यायची. मग रात्री फक्त फ्रुट्स खाऊन झोपा, तुम्ही सलाड खाऊन झोपा, मग रात्रीचं माझं लंघन पाहिजे. बरोबर. आणि मोस्ट ऑफ द टाइम ह्याला मी काय सांगतो की तुम्हाला माहिती आहे उद्या मला पुरणपोळीचं जेवण होणार आहे, माझा काय माझ्यावर कंट्रोल राहणार नाही, तर मी त्याला काय म्हणतो, तू आदल्या दिवशीपासूनच सुरू कर. आज उद्या जर का तुला पुरणपोळीवर ताव मारायचा आहे ना, तुला उद्या 2 पुरणपोळ्या खायच्या आहेत, मग त्याच्याबरोबर काय तुला तुपाचं हे टाकायचं आहे, मस्त मसाले भात पण खायचा आहे, तर तू पहिल्यांदा तुझ्या बॉडीला प्रिपेअर कर. तू आदल्या दिवशी रात्रीपासून तुम्हाला त्याच्यावर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. रात्रीचं जेवण एकदम हलकं ठेवा. रात्री जेवणात कार्बोहायड्रेट एकदम 10 to 20% ठेवा. सलाड सूप ठेवा. 16 तास होऊ दे तुमचं फास्टिंग, 14 तास फास्टिंग होऊ दे. सकाळी उठलं की फक्त स्मूदी प्या किंवा ज्यूस प्या, व्हॉटेवर, नुसते फ्रुट्स खावा, म्हणजे पोट हलकं ठेवा. कडकडून भूक लागू दे. व्यवस्थित जेवण करा आणि परत त्याच्या रात्रीचं जे घेताय त्यावेळेला पण तुम्ही लंघन करा. ह्याला आम्ही सँडविच म्हणतो. सँडविच की मधलं जेवण आहे ते तुम्ही हे करा, त्याच्या अगोदर 16 तासाचं फास्टिंग, तिथनं पुढं 16 ते 18 तासाचं फास्टिंग, आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. सेम रूल गोज फॉर पार्टी, सेम रूल गोज फॉर दिस थिंग. आता दिवाळीसारख्या ठिकाणी, आता हे मी मोदक आणि आपल्या नॉर्मल जे जेवण, गौरी, गणपती आणि बरेच सारखे सण येतात त्यावेळेचं आहे कॉम्बिनेशन सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये पण कसा आहे, क्रम महत्वाचा आहे. मी जसं म्हटलं की पहिल्यांदा थोडा मधुर रस घ्यायचा, नंतर मग परत तुमचं फायबरयुक्त किंवा सलाड वगैरे तुम्ही घ्यायचं, भाजी जास्त घ्यायची, एकच ग्रेन कुठलं तरी त्यावेळी तुम्ही जेवणात वापरा, कारण तुम्ही स्वीटमध्ये कार्बोहायड्रेट ऑलरेडी घेतलेला आहे, ग्लुकोज आलेला आहे. आणि एक लक्षात घ्या की भुकेपेक्षा ना कायम 2 घास तुम्ही अशा वेळेला कमी खाणं अपेक्षित असतं. तुम्हाला समोर वाढले तर तुम्ही टेस्टसाठी ते घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ती टेस्ट इथं आली पाहिजे, किंवा काय काय वेळेला आपण दुसऱ्या घरी जातो त्यावेळेला पुढच्याचा मान कसा राखायचा, म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, मग आम्हाला ते प्रसादाचं तर थोडं घ्यावंच लागतं ना. आता प्रसादाचं थोडं घ्यावं लागतं ह्याचा अर्थ 1 प्लेट शिरा होत नाही हो. प्रसादाची वाटी किती असती, तुम्ही म्हणताय की प्रसाद हा मग प्रसादासारखा घ्या, बरोबर. अहो ते प्रसादाचं होतं, मला नाही म्हणता आलं नाही, किती सोशल सिच्युएशन्स मध्ये 100% ना, आपण नाही कसं म्हणायचं, पण तुम्ही प्रसाद म्हणताय तर तो प्रसादासारखा खाताय का, हा पहिला विचार तुमच्या मनात असला पाहिजे. मी प्रसाद म्हणून त्याला मी ते एक्सक्यूज घेतलंय आणि मी माझं क्रेविंग सॅटिस्फाय करण्यासाठी मी 2 वाट्या जर का तिथं शिरा खातोय, तर मग तुम्हाला नंतर गिल्ट येणार आणि तुमच्या शुगर लेवल वाढणार. ॲज सिम्पल ॲज इट. तिथं तो संयम येतो याच्यात. आणि हा फक्त काय डायबिटीस आहे म्हणून नाही, कुणालाही म्हणजे शिस्त, बॅलन्स आणि जागरूकता, इट्स अ सिम्पल थिंग. तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता, आयुष्य पण एन्जॉय करू शकता. आता मला चिवडा नाही म्हणलं तर चिवडा नाही चालत, आपण ह्याचं म्हणतो, पण आता मग दिवाळीसारखं फराळाचं ताट आणून ठेवलं, तुम्ही मिक्स करा ना. आपल्याकडे ते नॉर्मली असतात बघा, आपण पोहे नाही चालत म्हणतो आपण, पोह्या भाताचा प्रकार येतो, आमचं म्हणे दडपे पोहे आपण प्रकार असतो. तुम्ही तसा घ्या की त्याच्यामध्ये पोह्याची क्वांटिटी कमी घ्या, त्याच्यात ओलं खोबरं भरपूर टाका, त्याच्यावरती काय ते कांदा वगैरे असतो तो भरपूर टाका, त्याच्यामध्ये हे टाका, मस्त लागतात, छान लागतात. तुम्ही एन्जॉय चावून खाऊ शकता. त्याच्याबरोबर 1 फ्रूट प्लेट घ्या. मी फ्रूट प्लेट घेतली. असं काही नाही की फराळ करतोय म्हणजे मी फ्रुट्सना बगल दिली पाहिजे, मी फराळ करतोय म्हणजे मी अल्कलाइन ज्यूस नाही घेतलं पाहिजे. आम्ही काय सांगतो, जेवढ्या क्वांटिटीमध्ये चिवडा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्यात स्प्राऊट मिक्स करा. तुम्ही मिसळ खाताच ना, बरोबर, मिसळ आवडतीच ना तुम्हाला, तर त्याच्यामध्ये स्प्राऊटची क्वांटिटी तेवढ्या क्वांटिटी इक्वल क्वांटिटीमध्ये घ्या. त्याच्यामध्ये काय तुम्ही कांदा, लिंबू वगैरे भेळसारखं ऑप्शन तुम्ही बनवू शकता. आणि ते जो का तुम्ही खाल्लं तुमचं बॅलन्स झालं ना, सो तुम्ही फराळ पण एन्जॉय करू शकता, हे पण एन्जॉय करू शकताय. बेसनचा लाडू मला घ्यायचा, बेसनचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, 10 ते 14 आहे.
सो बेसनचा लाडू तुम्ही 100% खाऊ शकता. आता प्रश्न काय, त्यात मला साखर टाकायची नाहीये, पण ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता. नॅचरल भरपूर शुगर येतात, खजूराचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये इनजुगर किंवा आम्ही फ्रूट शुगर म्हणतो की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, स्टिवियाचा फॉर्म असतो, ते तुम्ही वापरून तुम्ही 1 किंवा 2 बेसनचे लाडू खाऊ शकता. पण आता ह्याच्यात लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही पोर्शन साईज, अगदी मी विचारणारच होते हा एक भाग झाला. जर का तुम्हाला तुमच्या टेस्टला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये तर तुम्ही पोर्शनवरती कॉम्प्रोमाइज करा. ओके. आणि ड्युरेशनवरती. आणि तुम्ही इफ यू आर रेडी टू कॉम्प्रोमाइज ऑन टेस्ट, बरोबर, तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकताय आणि तुम्ही हे पण करू शकताय. हे जे लॉजिक आहे ना, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि तो बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. तेवढा बॅलन्स साधता आला तर तुम्ही कुठल्याही गोष्टी, मी सकाळी पण फराळामध्ये 4 लाडू खाणार, परत मी 4 चकल्या खाणार, परत 12 वाजता मला अजूनही काय वाटतं मी माझं रेग्युलर जेवण पण घेणार, परत 5 वाजता करंजी खाणार आणि परत 8 वाजता, मग हे बिंज इटिंग कडे गेलं ना. आणि मोस्ट ऑफ द टाइम हे आपण अदरवाईज पण करत असतो. असं काही नाहीये की तुम्ही सणासुदीलाच हे करताय. बरोबर. यू शुड नॉट टेक दिस ॲज अ एक्सक्यूज टू ईट बॅड थिंग्स. बॅड कंझ्युम करण्यासाठी तुम्ही एक्सक्यूज घेऊ नका. जी गोष्ट खराब आहे ती खराबच राहणार. ती गोष्ट काही ना काहीतरी ती गेली, तुम्ही बरे कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन कुठलंही घेतलंय आणि ते जाणार आहे ना तुमच्या शरीरात. इफ यू आर नॉट युटिलायझिंग इट, दॅट इज गोइंग टू डू समथिंग. काहीतरी ते वाढवणार, तुमच्या शुगर वाढवणार, वजन वाढवणार, ऍसिडिटी वाढवणार. बऱ्याच जणांना दिवाळीमध्ये आणि ह्याच्यात बरेचसारखे आमच्याकडे पित्त वाढल्याचे पण पेशंट्स आहेत. म्हणजे माझा पुढचा प्रश्न तोच आहे की खाण्यावर कंट्रोल नाहीये. समजा समोर येतंय, खावंसं वाटतंय, तुम्ही जसं म्हणाले 4-5 वेळेस, एकदा करंजी, एकदा लाडू. डायबेटिक पेशंटचं फार असतं क्रेविंग. अगदीच. किंवा कोणाला नाही म्हणता येणार नाही. तर अशा वेळेस शुगर लेवल 100% फ्लक्च्युएट होणार. जरुरी नाहीये. मी असं म्हणेन की जरुरी नाहीये की तुम्ही जर का रेग्युलर ऍक्टिव्हिटी करत असाल, रेग्युलर एक्सरसाइज करत असाल आणि तुम्ही बाकीचे म्हणजे आता माझे काही सण सुद्धा 365 डेज नाहीयेत. इट्स अ 10% पार्ट ऑफ युअर लाईफ. बघा मी काय म्हणतोय, बाकीची लाईफ जर का तुम्ही डिसिप्लिन मध्ये जगताय, बाकीच्या वेळेला जर का तुम्ही चांगले प्रोटोकॉल फॉलो करताय, तर आम्ही हे बघितलेलं आहे की 2 दिवस किंवा 3 दिवस गोड खाल्ल्यामुळं अशा डायबेटिक पेशंटच्या शुगर नाही फ्लक्च्युएट आहेत. हा फार मोठा गैरसमज आहे. हा प्रॉब्लेम कुणाच्यात होतो? जो पहिल्यांदा डिसिप्लिन मध्ये नाहीये, ज्याच्या पहिल्याच लाईफस्टाईलमध्ये प्रॉब्लेम आहे. सो हा सणासुदीचा प्रॉब्लेम नाही. डोंट ब्लेम तुमच्या उत्सवांना ब्लेम करू नका प्लीज. तुमची प्रकृतीच तशी आहे. तुमच्या शुगर बाकीच्या वेळेला पण फ्लक्च्युएट होत होत्या, हे तुम्हाला एक्सक्यूज मिळालं नाही ना. ते डॉक्टर म्हणजे आमच्याकडे आम्ही असे बघतो की आम्ही आपल्या ह्याच्यात आपण आंबा खायला परवानगी देतो, राईट. आंबा म्हणून तुम्ही खावा, म्हणजे आंब्याचं नाही, तुम्ही अख्खा आंबा खावा, म्हणजे पूर्ण चावून इव्हन साली सकट आंबा तुम्ही खावा, किंवा त्या पद्धत आहे, मेथड आहे. तर बरेचसारखे लोक काय करतात की नाही, त्या 90% लोकांच्या शुगर चांगल्या राहतात. इनफॅक्ट ते म्हणतात आमच्या शुगर डॉक्टर चांगल्या कंट्रोलमध्ये आल्या, असं तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं आंबा खाल्ल्यामुळे, स्वीट खाल्ल्यामुळे. राहिलेले 10% लोक काय म्हणतात की नाही, ते आम्ही आंबे खाल्ले ना त्यामुळे आमची शुगर वाढली. किती आंबे खाल्ले? दररोज 2 फोडी खाल्ल्या. सो बेसिकली प्रॉब्लेम आंब्यामध्ये नाहीये, प्रॉब्लेम मोदकामध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या प्रकृतीमध्ये आहे. तुम्हाला कळत नाही कुठं थांबायला पाहिजे आणि ते बॅलन्स कसं करायचं. सो इट्स अगेन कम्स टू द डिसिप्लिन. तुम्ही उत्सवांना ब्लेम नका करू, पदार्थाला ब्लेम करू नका. ते पदार्थ चांगल्यासाठीच आणि त्या सीझनसाठी योग्य, पूर्वजांनी खूप विचार करून बनवले होते, पण त्याची अप्रूपता आहे ना, ती तुम्ही टिकवून ठेवा. आणि बाकीची लाईफ तुम्ही 80% चांगली करा ना, ते 20% बरोबर होणार आहे. तुमचं हे 20% जर का, एक सिम्पल लॉजिक आहे, कुठल्याही तो तुमचं 20% किंवा 10% फूड जर का तुमच्या शुगर वाढवत असेल, तर 100% तुमच्या पहिल्या 80% प्रॉब्लेम आहे. 80 इज बिगर दॅन 20 याच्यातले. सो तुमचं 80% बिघडलंय म्हणून तुम्ही 20%ला हे करता. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे मी बऱ्याच जणांचं बघतीये की आता सण येत आहे, चल मी खाऊन घेते, पण त्यानंतर मी डाएट सुरू करते. म्हणजे आपल्यामध्येच जर त्या गोष्टींची शिस्त नसेल, सो यू लॅक डिसिप्लिन. आणि उद्या आणि परवा असं काय येत नसतं. दॅट इज द वर्स्ट वे. म्हणजे बरेचसारखे लोक मी बघतो, त्याला काय होतंय, आता काय इन्शुलिन घेत असतात, गोळ्या घेत असतात. असं करूया, आता जिलबी खायचीच आहे तर 4 युनिट इन्शुलिन मनानेच वाढूया. दिस इज द वर्स्ट वे टू मॅनेज. तुम्ही प्रश्न विचारणारच होते तुम्हाला. आणि हा मी सगळ्या दर्शकांना किंवा सगळ्यांना सांगू, अजिबात हे करू नका. स्वतःच निर्णय घेतात की मी मेडिसिन्सचे डोस कमी जास्त करतो किंवा इन्सुलिनचे डोस कमी जास्त करतो आणि आता खाऊन घेतो. मेडिसिन शुड बी ट्रीटेड इन अ मेडिसिन वे. त्याला काहीतरी एक लॉजिक देऊन आम्ही तुम्हाला ते मेडिसिन दिलेलं आहे. मेडिसिन हे तुम्हाला इट्स अ सिम्पटमॅटिक रिलीफ आहे, लक्षात घ्या. तुमच्या शरीरात तुम्ही जर का त्या करताय, तर तुम्ही, मी खूप, मला शब्द मला फेवरेट आहे, प्रज्ञापराध करताय तुम्ही. म्हणजे हा अपराध आहे आणि अपराधाला शिक्षा असतीच. त्यामुळं तुम्ही जे काही आखून दिलेला नियम आहे, मेडिसिन हे मेडिसिन सारखं वापरलं पाहिजे. तुम्ही जर का मेडिसिनला तुमच्या मर्जीप्रमाणे वागवायला लागलात, बरोबर, तर मग एक दिवस तुम्हाला मग त्याच्या काय म्हणतो, त्याचं अपराधाची शिक्षा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात खूप वाईट पद्धतीने भोगायला लागू शकते याच्यातले. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मनाने तर बिलकुल तो खेळ करायचा नाही. तुम्ही तुमच्या
चांगल्या प्रकृतीबरोबर खेळताय आणि हे शरीर खूप म्हणजे कष्टाने म्हणजे महागडं गोष्ट आहे. इट्स अ बिग ॲसेट, प्रिशियस ॲसेट. सो तुम्ही काय टाकताय त्याचा विचार करायलाच पाहिजे. क्या बात. अजून एक प्रश्न ह्याच ह्यानी येतोय सणासुदीच्या काळातला, की डायबिटीज पेशंटनी ह्या काळात ऍक्टिव्ह राहणं कसं अपेक्षित आहे, किंवा अशा पर्टिक्युलर काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइज त्यांच्यासाठी तुम्ही सजेस्ट कराल का? ऍक्टिव्ह राहण्यापेक्षा मी म्हणेल अलर्ट राहणं गरजेचं आहे. डायबिटिक पेशंटने ऍक्टिव्ह कायमच राहायचं आहे. डायबिटिक सो सणासुदीच्या काळामध्ये ऍक्टिव्ह राहण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की त्यांनी अलर्ट राहावं. काय मी कंझ्युम करतोय, काय माझ्या पोटात जातंय, राईट. अनफॉर्च्युनेटली ना संपदा बॉडी मॅथमॅटिक्सवर नाही काम करत. म्हणजे बरेच जण काय म्हणतात, चला बाबा मी दररोज जिममध्ये जाऊन 20 मिनिटं कार्डिओ करत होतो, आज मी 4 लाडू खाल्ले, मी गुगलवरती गेलो, चेक केलो, हो 4 लाडू 1000 कॅलरीज गेल्या, राईट. सो आता मी असं करतो, आज मी 20 मिनिटाच्या ऐवजी ना 40 मिनिटं ट्रेडमिलवर पळतो, हुश 1100-1200 कॅलरीज मी जाळल्या, झालं माझं कॉम्पेन्सेट. अजून तर 200 कॅलरीचा मला बोनस आहे आणि घरी जाऊन मी परत एक लाडू खातोय. अनफॉर्च्युनेटली शरीर हे तुमच्या डाएटच्या पद्धतीनं किंवा तुमच्या काय म्हणू शकतो मॅथमॅटिक्सनी नाही वर्क करत. शरीर हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे व्यक्त करतं. त्यामुळं सिम्पल लॉजिक आहे जे मी प्रत्येक वेळा सांगतो की तुमची खाण्याची फ्रिक्वेन्सी किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे डाएट आणि ह्याच्यात अजूनही डिटेल आपल्याला ह्याच्यामध्ये बोलता येईल, किंवा माझ्या डाएटच्या ह्याच्यात मी सांगितलेलं आहे की फ्रिक्वेन्सी आणि पोर्शन हा फार महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये येतो आणि त्याच्यावर आपण जास्त फोकस केला पाहिजे. सो सणासुदीच्या वेळेला तुमचा रेग्युलर एक्झरसाईज आहे तो रेग्युलरच ठेवा, अति काही करायची गरज नाही आहे. कारण अति एक्झरसाईज केल्यानंतर काय होतं, व्यायाम केल्यानंतर पीपल किंवा डायबिटिक पेशंट्स ते कॉम्पेन्सेट करायला बघतात. हो ना. हा म्हणजे काय की मी आता एक्झरसाईज जास्त केला ना, आता मी हे खायला मोकळा. बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे डेली लाईफमध्ये होतं आणि उत्सवाच्या काळात तर होतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा म्हणतो ना की मी असं करतो आणि एक्झरसाईज नंतर ही वेळ येत नाही. बरोबर. तुम्हाला लक्षात घ्या की 1000 कॅलरीज जाळायला पुढं तुम्हाला 1 महिना, म्हणजे तुमच्या जेव्हा शुगर स्पाईक होतात त्याच्यावरती, तर त्या शुगर स्पाईक व्हायला 1 दिवस किंवा काही मिनिटं सफिशियंट असतात, पण ते कमी करायला पुढचे काही आठवडे लागतात. लक्षात घ्या. सो इट्स नॉट दॅट मच इझी टास्क की मी एवढं खाल्लं आणि मी नंतर डाएट सुरू करते आणि मी माझ्या डाएटनी ते कमी करते. दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प यू. ते लॉंग टर्ममध्ये नाही हेल्प करत. मोस्ट ऑफ द टाइम त्याच्यामध्ये डॅमेज जास्त व्हायची शक्यता असते. मसल लॉस बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये होतो आणि माणूस त्याच्यामध्ये गिल्टमध्ये जाण्याची शक्यता जास्त. मी आता आज असं होतंय की माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही मला आधीच देताय. हरकत आहे, तरी विचारू शकते. की हा एक प्रश्न आहे, जसं आता आपण मगाशी पण डिस्कस केलं होतं की मी एक शब्द वापरला होता, सोशल सिच्युएशन्स. कोणाकडे गेलो, घरात एखादा छान पदार्थ बायकोनी बनवलाय किंवा सासरी गेलोय आपण, नाही कसं म्हणायचं आणि गिल्ट फ्री कसं जगायचं ह्या वेळेस. सो हा इमोशन्सचा भाग आहे महत्वाचं. म्हणजे तर त्याला मी सिंपल सांगतो की, आणि आमच्याकडे असे आहेत काही बरे झालेले जे आम्ही डायबिटीस विक्टर्स म्हणतो, ते कुठल्याही पार्टीला फंक्शनला किंवा असं जातात ना, ते स्वतःचं सलाडचं हे घेऊन जातात. म्हणजे मला आमच्या सोहनी मॅडमचं मेधा सोहनी मॅडमचं एक्झाम्पल द्यायला आवडेल. नागपूरच्या त्यांच्या घरात त्यांच्या बाकीच्या मित्रमंडळी चेष्टा करायचे पहिल्यांदा की काय तू हे काय करते म्हणे, तू काय फॅड घेतलं डोक्यात हे करायला. तर ते म्हणजे नाही, मी माझ्या साईडने इन्शुअर करतो. कुठेही त्यात जातात फंक्शनला, तर ते म्हणतात तिथं मला सलाड मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही, पण माझं सलाडचा जो कॉम्पोनंट आहे तुम्ही माझ्याबरोबर आयदर मी घरी खाऊन जाणार, पण ती खाण्याची वेळ नसेल तर मी माझ्यावर कॅरी करणार. आणि आफ्टर 3-4 मंथ जेव्हा त्यांचं डायबिटीज रिव्हर्सल झालं, त्यांच्या शुगर लेवल आज HbA1c 4.9 आहे, 2 वर्ष झाली कुठली गोळी घ्यायला लागत नाही. तर जी लोक पहिल्यांदा त्यांच्यावर हसत होती ते म्हणतात तुमचं सिक्रेट काय ते सांगा, आता आम्ही पण जरा या पद्धतीनं फॉलो करून बघतो. सो सोशल लेवलवरती तुम्हाला तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मॅनेज करायचं आहे. पीपल विल नॉट चेंज, हा पहिला भाग. दुसरा भाग, तुम्ही तुमचं सोशल कल्चर डेव्हलप करू शकता. आपल्याकडे खूप सारे सेलिब्रिटीज येतात, खूप सारे पॉलिटिशियन्स पण आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन गेलेले आहेत, चांगल्या पद्धतीने हे करतात. तर त्यांनी सवय लावली, ते म्हणतात की नाही मला तुम्ही असं करा, तुम्ही चहा नाही माझ्याकडे गरम पाणी, फक्त गरम पाणी द्या. त्यांच्या ह्याच्यात ते कावाटी किंवा हुंजाटीचे सॅचेट त्यांच्याकडे असतात. तुम्ही तुमचा चहा घ्या, मी माझा हे करून घेतो. किंवा मला तुम्ही असं करा, मला फ्रुट्स आणून द्या, मला फ्रुट्स तुमच्याकडे काय असतील तर द्या, किंवा मला लिंबू पाणी द्या, बस झालं. सो मी तुम्हाला डिनाय नाही करत आहे. तुम्हाला तुमच्या अभिप्रेत आहे ना, तुम्ही मला चहाच दिला पाहिजे आणि त्यात नाही. तुम्हाला मला काय करायचं आहे की तुम्हाला मला ग्रीट करायचं आहे, तुम्हाला मला अफेक्शन दाखवायचं आहे. तर हे अफेक्शन दाखवण्यासाठी तुम्ही मला ही मदत करू शकता का? नाऊ व्हॉट हॅपन्स, जेव्हा तुम्ही 1-2 वेळेला त्याला पॉझिटिव्ह कलाटणी देता, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही त्या घरात जाता ना, तुमच्यासमोर ऑटोमॅटिकली फ्रुट्स आणून ठेवले जातात. पण ते कसं आहे, माणूस बोलता बोलता म्हणतो की आले चहा आलाय समोर ह्याच्यातला,
चहा नाही, मी ॲक्च्युली डाएटवरती आहे, मी नाही घेत, आणि एक हळूच त्यातला सिप घेऊन टाकतो. बरोबर, हो अगदी. तो तुमच्या समोर ठेवलाय, तर त्यानं तुम्हाला जबरदस्ती केली नव्हती, तुम्ही ती स्वीकारलीत ह्याच्यातली. सो मला नाही नुसतं म्हणायचं नाही, त्याला एक पॉझिटिव्ह ऑप्शन तिथं द्यायचा. तो ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या बरोबर ठेवा किंवा पुढच्या व्यक्तीला तो ऑप्शन द्या ह्याच्यातले, की मी घेतोय, मला तुमचं गेस्चर, मी फ्रूट खाल्ल्यामुळं तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे आणि मी तुमचं गोड खाल्लं तरच वाढणार आहे, असं काय आहे का? हा प्रश्न तुम्ही जर का पोलाइटली विचारला, त्याचं पोलाइटली उत्तर द्या. आणि पुढच्या वेळेला माणूस काय म्हणतो की माझ्या जावई बापूंना किंवा माझ्या ह्याला ना ते चालत नाही, ते जरा डाएटच्या कॉन्शियस, त्यांना फ्रूट दे, फ्रूट खातील ते. पीपल विल चेंज. सो सोशल कल्चर पण आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं. त्याला पॅनिक बनवून हिरमुसून बसायची अशी गरज नाही आहे याच्यावर. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सेल्फ केअर आणि कुठे थांबणं गरजेचं. राईट. अगदी. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं की अल्कोहोल कन्झम्पशन होतं या सणासुदीच्या काळामध्ये. सो डायबेटिक पेशंट्सनी अल्कोहोल कन्झम्पशन करणं अपेक्षित आहे का? त्यातनं काही तोटे अजून जास्त आपल्याला पाहायला मिळतील का अल्कोहोल कन्झम्पशनमुळे? अगेन कसं आहे की तुमची मानसिकता त्यावेळची इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्या मानसिकतेमध्ये तुम्ही पार्टी करताय, कुठल्या मानसिकतेमध्ये. अगेन मी इथं दारूला किंवा कुठल्या गोष्टीला सपोर्ट करतोय असा कुणी याचा अर्थ काढू नये, की बाबा अल्टिमेटली कसं आहे की तुम्ही काय फूड खाताय किंवा कुठल्या पद्धतीने एन्जॉय करताय, एन्जॉय करण्याची परिभाषा ही मानसिकतेवरती असली पाहिजे. सणासुद्धा आनंदी आहे आणि मी 4 मित्रांच्यावर बसलोय आणि त्याच्यामध्ये मी एखाद दुसरा पेग घेतला, दॅट इज नॉट गोइंग टू हार्म यू, राईट. पण माझी मानसिकता खराब आहे, मी डिप्रेस माइंडसेटमध्ये आहे माझ्या, आणि त्या मानसिकतेमध्ये मी जर का खराब गोष्टी माझ्या शरीरात टाकतोय तर ते मला डेफिनेटली अफेक्ट करणार आहे. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट, तुम्ही 30 ml दारू घेतली, 60 ml दारू घेतली, 90, 180 किंवा हे, तर दारू चांगली होणार नाहीये. म्हणजे सिंपल भाषेत बोलायचं तर रस्त्यावरून जाता जाता किंवा हे करता चुकून तुम्हाला काय दिसलं आणि ते तुम्ही चाखून बघितलं, तुम्हाला वाटलं केक होता म्हणून मी खाल्लं, पण ते जर का शेण निघालं तर ते शेण नाही चांगलं होणार आहे ना. माझं काय म्हणणं आहे की दारू किंवा कुठलीही गोष्ट ती जी खराब आहे ती खराब आहे, ती चांगली नाही होऊ शकत. मी कमी घेतली म्हणून ती चांगली होत नाही. सो बरेच सारखे लोक काय करतात मॉडरेशनमध्ये, अरे थोडीच घे, पण हे थोड्याचं प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं होत जातं ना. सो मी तर असं नाही म्हणू शकत की 30 ml ही चांगली आहे, 60 ml ही चांगली आहे किंवा वाईन बिअरपेक्षा चांगली. कुठलीही दारू तुम्ही घेतली ती तुमच्या लिव्हरला काही ना काहीतरी पर्यंत अफेक्ट करणार, लगेच नाही डॅमेज करत. आज घेतली आणि हे. सो यू शुड लिमिट टू दिस थिंग. कुठं थांबायचं ते मला कळलं पाहिजे. आणि अगेन यू हॅव टू कॉम्पेन्सेट, कारण दारू हा सिम्पल कार्बोहायड्रेटचा एक्स्ट्रीम फॉर्म आहे. सो तुम्ही ते जेव्हा कंझ्युम करताय तर तुम्ही त्याच्याबरोबर ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये फायबर घेताय, ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये रेस्ट घेताय, ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, दारूबरोबर जे इतर पदार्थ तिथं खाल्ले जातात ते पदार्थ जास्त शरीरामध्ये डॅमेज करतात. सो इवन इफ यू वॉन्ट टू कंझ्युम, लिमिटमध्ये तुम्ही ते ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचे जे काय हार्ड ड्रिंक्स असतात त्याच्याबरोबर थम्सअप, कोका कोला किंवा हे जे घेतात त्यांना अजूनही बॉडी तुमची ॲसिडिक बनते. आणि वेनेवर, म्हणजे त्याला एक फॉर्म्युला आम्ही ड्राफ्ट करून दिलेला आहे की जे पार्टी अॅनिमल आहे किंवा ज्यांना अनअवॉइडेबल आहे, कुठं बिझनेस मीटिंग्ज असतात किंवा अशाही असतात, तर त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीनं ते बॅलन्स केलं पाहिजे. सो ह्याला काही फॉर्म्युला आहे, ह्याला काही, हे प्रत्येकाच्या प्रकृती पद्धतीनं. पण तुम्ही जे म्हणताय की अलाउ आहे का, तर अलाउड डेफिनेटली नाही. याच्यासाठी नाही घेतलेलं चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही जर का पूर्ण टाळू शकत नसाल, एक सोशल हे म्हणून घेताय, तर जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही लिमिटमध्ये घ्या. आणि पार्टीच्या वेळेला जे काही प्रिन्सिपल्स, जे काही बाकीच्या गोष्टी तुम्ही खाताय त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट तुम्ही रिस्ट्रिक्टेड ठेवा. नुसतं ड्रिंक्स घेतलंय आणि तसाच मी फक्त तेवढ्यावरतीच राहिलोय, दॅट इज मोर डॅमेजिंग फॉर युअर लिव्हर. आणि लिव्हर डॅमेज झालं की त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शुगरवरती होणारच आहे. फारच महत्वाचं. सो टेम्पररी प्लेजर वर्सेस लॉंग टर्म सक्सेस, लॉंग टर्म रिकव्हरी हा त्याच्यामध्ये येतोय. कारण ती एका वेळची गोष्ट मग पुढच्या व्यक्ती लक्षात येईल की हा दिलं की बघतोय. सो मग काय होतं की दारू पिण्यासाठी उत्सव केले जातात. उत्सव आहे म्हणून दारू पित होतास का बाबा, तुला दारू पिण्यासाठी उत्सव करायची गरज पडायला लागली. ही थिन लाईन राहते. मग रोजच उत्सव व्हायला लागतात, रोजच उत्सव व्हायला. आणि मग 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 तुमचा डायबिटीस पण उत्सव करायला लागतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो तिकडं डेविएट न होणं चांगलं, रिस्ट्रिक्ट करणं गरजेचं आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण सणांच्या नावाखाली आजकाल आपण बघतोय की एक्सक्यूज खूप जास्त एक्सक्युजेस द्यायला लागलोय. आणि आपण म्हणजे काय करणार ना डॉक्टर, आम्ही हातबल आहे, काहीच करता आलं. अरे काही करता आलं असं नाही आहे. हा, असं नाही आहे. यू आर टेकिंग दॅट एज अ एक्सक्यूज. हो, अगदी बरोबर. सो आजच्या एपिसोडमधले हे टेकअवे आहेत की सगळ्या सणांचा अगदी मनापासून आनंद घ्या, आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या आवडत्या लोकांसोबत. पण त्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी पण तितक्याच लक्षात ठेवा, जसं अलर्ट राहणं, अवेअर राहणं आणि शिस्त फार महत्त्वाची आहे. आधीपासून ह्या शिस्तीला तुम्ही अंगवळणी पाडा, म्हणजे तुमचे येणारे सगळे सण तुम्हाला अगदी आनंदाने जगता येतील. सगळ्यात महत्त्वाचं, कुठे थांबायचं हे नक्की लक्षात ठेवा.
आणि आमचे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनलचा, ह्या पॉडकास्टचा महत्त्वाचा हेतू हा आहे की आपण आनंद पसरवतो आहे. ज्या लोकांना आज डायबिटीजबद्दल माहिती गरजेची आहे त्या लोकांपर्यंत हे आमचे व्हिडिओज, आमचे एपिसोड्स आवर्जून पोचवा, म्हणजे ह्या सगळ्यांना त्या गोष्टींचा फायदा होईल. येणाऱ्या एपिसोड्ससाठी तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. त्या प्रश्नांचा आम्ही येणाऱ्या एपिसोड्समध्ये जरूर समावेश करू, किंवा डॉक्टरांना त्या सगळे प्रश्न मी तुमच्या वतीने विचारेन. येणाऱ्या सगळ्या सणांचे खूप 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 शुभेच्छा आणि असेच प्रेम करत राहा. खूप खूप धन्यवाद.